नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत शिक्षक भरतीबद्दल आलेली एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। अपडेट अशी आहे, शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा, पवित्र पोर्टलद्वारे लवकरच प्रक्रिया। राज्यातील शिक्षक भरतीचा प्रतीक्षित उमेदवारांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। जिल्हा परिषद तसेच खाजगी शिक्षण संस्थांमधील शिक्षकांची रिक्त पदे लवकरच पवित्र पोर्टलद्वारे भरली जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाने प्रधान सचिव रणजित देओल यांनी दिली आहे। बुधवारी 18 मार्च मंत्रालयात कास्ताई शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत शिक्षक भरतीसह विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी शिक्षण क्षेत्रातील अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले। यामध्ये खाजगी शिक्षण संस्थांसाठी रोस्टर म्हणजे बिंदू नामावली प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात आली आहे। मागासवर्गीय कक्ष आणि विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मंजुरी घेतल्यानंतर रिक्त पदांची माहिती पोर्टलवर सादर करण्यात येणार आहे। केवळ पवित्र पोर्टलद्वारे भरलेल्या पदांना शासन मान्यता देण्यात येणार असून भविष्यात त्यांना वेतन लागू होईल असा स्पष्ट निर्णय घेण्यात आला। त्यामुळे भरती प्रक्रियेत पारदर्शकता येईल। खाजगी शाळांमध्ये क आणि ड वर्गातील अनुकंपा तत्वावरील भरतीला वेग येणार आहे। आतापर्यंत प्राप्त 1048 प्रस्तावापैकी 791 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे। उर्वरित प्रस्तावांतील त्रुटी लवकरच दूर केल्या जाणार आहेत। याशिवाय अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन आता ऑनलाईन पद्धतीने होईल। दरम्यान जिल्हा परिषदच्या केंद्र शाळांची प्रमुख शाळांमध्ये रूपांतर करण्याचा विचार सुरू आहे। ज्या शाळांची पटसंख्या चांगली आहे त्या ठिकाणी 10वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी सकारात्मक पावले शासन उचलेल, असे चर्चेदरम्यान स्पष्ट करण्यात आले। शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे। रोस्टर प्रमाणीकरण व पोर्टलद्वारे नियुक्तीमुळे पात्र उमेदवारांना न्याय मिळेल, असेही रणजित देओल यांनी स्पष्ट केले। या बैठकीला शालेय शिक्षण उपसचिव आबासाहेब कवळे, शिक्षण संचालक महेश पालकर पुणे, उपसंचालक राजेश कंकाळ मुंबई, कक्ष अधिकारी संगीता श्राफ तसेच राष्ट्रीय कर्मचारी महासंघाचे महासचिव सुरेश तांबे, सरचिटणीस सतीश कांबळे, कार्याध्यक्षा बी.डी. धुरंधर व मुख्य संघटन सचिव परशुराम गोंडाने, उपाध्यक्ष विजयकुमार जाधव, संदीप कदम, राजेश सदावर्ते, सुरेश सोंगेकर, सुभाष मस्के, शेषराव वाकडे, मधुकर सावंत, अशोक गायकवाड, शिवाजी बिबराळे यांच्यासह संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते। तर ही होती शिक्षक भरतीबद्दल आलेली एक नवीन अपडेट। अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।